मित्रांनो, भाजपची उमेदवारी मागणाऱ्यांचा हाल खरंच बघवत नाही आहे. कुठेही असो, छत्रपती संभाजीनगरमध्ये असू द्या किंवा राज्याच्या दुसऱ्या भागात असू द्या, प्रचंड उद्रेक झाला आहे. कोणी गाडीचा पिच्छा करतंय जसं नाशिकमध्ये झालं, तर कोणी घेराव घालतंय, जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं. समजा जर भाजपनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर टायअप केला असतं, तर अजूनच वाट लागली असती. आता तर टायअप न करता आणि या सगळ्यांना भाजप दोषी आहे. भाजपनी बाहेरचे आयात केलेत, इम्पोर्ट केले भाजपनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं, शिवसेनेमधनं आणि ओरिजिनल लोकं जे आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आणि हा उद्रेक तुम्हाला सांगतो ओरिजिनल लोकांचा आहे. जे वर्षानुवर्ष भाजपची सेवा ज्यांनी केली, भाजप बनवला ज्यांनी झिरोपासनं, फ्रॉम द स्क्रॅच, फ्रॉम द झिरो, त्यांचा उद्रेक आहे. हे नवीन आलेल्या लोकांचा नाही आहे. नवीन आलेल्या लोकांना तर भाजपनी खांद्यावर घेतले आणि ज्या जुन्या लोकांनी ज्यांनी भाजप बांधली, भाजप मोठी केली, त्यांचा उद्रेक आहे. त्यांचं रडणं, त्यांचं छाती आपण रडणं, डोकं आपटणं, त्यांचा त्रागा बघवत नाही. खरंच रडू, मला पण रडू येते, खरं आहे. डोळ्यात माझ्या पण पाणी आलं. ही मस्करी नाही आहे, खरं खरं आहे. ज्यांनी सेवा केली त्याला वाईट वाटणारच हो. ज्या सेवा करतात तुम्ही त्यांच्याच तोंडाला थुकायला लागलं ना, मग खूप वाईट वाटतं. मी पण स्वतः भोगले. त्यामुळे ते जे रडतात आहे ना, ते खरं आहे. त्यांचा त्रागा बघवत नाही.